चला इकडे हा. न्यूमरिकल. बघा न्यूमरिकल मध्ये करायचं काय, न्यूमरिकल आधी कशावर करणार की मिररचा न्यूमरिकल आहे, कारण मिरर आहे. तर न्यूमरिकल बघताच कळालं पाहिजे मिरर आहे, कॉन्व्हेक्स आहे. कोण आहे? कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स डोक्यात आलं म्हणजे काय करायचं, तर त्याचं फोकल लेंथ प्लस करून घ्यायचं. कॉन्व्हेक्स म्हणजे फोकल लेंथ प्लस. सेकंड थिंग आहे की जे काही असेल त्याचं रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आर दिलंय. काय दिलंय? आर. ज्याचा फोकल लेंथ प्लस असेल त्याचा आर ही प्लसच असेल. काय असेल? प्लस, कारण आर लाच हाफ केला प्लस. फोकल लेंथ मिळतो. तर कॉन्व्हेक्स असेल तर आर ही प्लस आणि फोकल लेंथ ही प्लस. तो 3 मीटर आहे. 3 मीटरला हाफ करायचं आणि फोकल लेंथ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कळालं? नेक्स्ट पॉइंट. ओके. मिरर पासून ऑब्जेक्ट 5 मीटर वरती आहे. कोणताही न्यूमेरिकल असेल, लेन्स काही असेल तरी तो ऑब्जेक्ट आहे. बस असेल का तिथे एक माणूस असेल का तो ऍपल असेल. ऑब्जेक्ट आहे म्हणजे त्याचा यू असेल तो 5 मीटर आणि तो ऑलवेज मायनस असेल. ऑलवेज मायनस असेल. कळालं? यात चेंजेस करायचे नाहीत. नेक्स्ट बस मग एवढंच. फक्त फक्त काय काय करणार मग गिवन मध्ये काय लिहिणार, तर रेडियस ऑफ कर्वेचर प्लस कारण कॉन्व्हेक्स, फोकल लेंथ प्लस का कॉन्व्हेक्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑलवेज मायनस, ऑलवेज मायनस. यू फाइंड आउट, व्ही फाइंड आउट करायचं कारण यू गिवन आहे. न्यूमेरिकलला काही नाही कळालं तरी व्ही फाइंड आउट करायचं. काय करायचं? व्ही फाइंड आउट करायचा. हाईट ऑफ इमेज वगैरे साठी मॅग्निफिकेशन फाइंड आउट करायचं, आन्सर आपल्याला मिळून जातं. संपला प्रश्न. आपला फोकल लेंथचा हा सर. बेसिकली मिरर फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला आहे 1/f इज टू 1/u+1/v. पुट करायचं. 1/v काढायचं आहे. यू मायनस मध्ये 5 मीटर आहे आणि 1/f म्हणजे काय, 3चा हाफ म्हणजे 1.5 आहे. 3 मीटर रेडियस आहे तर फोकल लेंथ किती येणार? 3/2 1.5 प्लस का, कारण कॉन्व्हेक्स आहे. कळालं? मग सिंपल थिंग आहे. व्ही ला काढण्यासाठी तिकडे न्यायचं. 1/v इज इक्वल टू 1/1.5 प्लस 1/5. करेक्ट ना? हे इकडे आल्यानंतर प्लस होणार. आणि मग रूल नंबर, हे क्रॉस कसं करतात, तर क्रॉस 1/a प्लस 1/b कसं सॉल्व्ह करतात? ए प्लस बी बरोबर ना रे? आणि 1 × b प्लस 1 × a. फॉर्म्युला कळाला? कसा फॉर्म्युला? हा. 1/a प्लस 1/b इक्वल टू 1/c. तर काय करायचं, ए प्लस बी तो 1 आहे, त्याला क्रॉसने बी ने मल्टिप्लाय करायचं, प्लस करायचं कारण दोघांमध्ये प्लस आहे, आणि 1 ला ए ने मल्टिप्लाय करायचं कारण त्याच्याकडे बी आहे. समजला फॉर्म्युला? याच्याने 1/c हा. काय करायचा? 1/c. पण आपल्याला इंटरेस्ट सी मध्ये आहे. कशामध्ये आहे? मग जर 1/10 आन्सर आलं आणि 1/c असेल तर c चा आन्सर काय आहे? 10. याला उलट करायचं. 10 इज इक्वल्स टू सी. 10 इक्वल्स टू सी. कळालं मग? हो सर, कळालं. मग कसं काय कर, चला करायला सॉल्व. हा ए आहे, बी आहे, तर ए प्लस बी करा. काय करा? ए प्लस बी किती होतं? 7.5 बरोबर. 1 × 5 5 1.5 × 1 1.5. कळालं का? यस. मग टोटल 7 प्लस 1.5 किती होतं? 6.5. किती होतं? सिक्स सिक्स पॉईंट पॉईंट फाईव्ह फाईव्ह आणि खाली 7.5. पण हे काय आहे? 1/v. काय आहे? 1/v. आपल्याला व्ही पाहिजे. काय पाहिजे? मला उलट करायचं. व्ही पाहिजे. 7.5/6.5. कळलं? ओके. अरे हे आन्सर किती आलं? 6.5/7.5 बरोबर की नाही? पण हे 1/v होतं ना. काय होतं? पण आपल्याला व्ही वन पाहिजे. बाय व्ही. पहिला उलट करायचं, याला हे उलट करायचं. व्ही इज इक्वल्स टू याला उलट 7.5/6.5. आणि 5 ने मग डिव्हिजन करायचं. काय करायचं? डिव्हिजन करायचं. याला 75 करून घ्यायचं, याला 65. याला 75/65 लिहू शकतो ना मी. काय करू शकतो सर? हा पॉईंट पॉईंट आहे ना, हा 10⁻1/10⁻1 करून मी मिळवू शकतो. मग 75/65 हे तर क्लास 5th प्रोग्राम सॉल्व्ह करणार. 5 ने डिवाइड करायचं. काय करायचं ते करायचं. तर 65 वन जा करायचं. 65 वन जा 65.
10. 10 वरती 5 टाकायची, काय टाकायची, 10 टाकायची, तर पुन्हा करायचं 65 वन जा पुन्हा, मग 65 टू जा तर 120च्या वरती येतील ना, मग वन जा, असं करत करत करायचं. काय हर्षला म्हणतोय मी, हर्ष मग आन्सर येणार 1.5 मीटर. तर व्ही काढलाय आपण, मॅग्निफिकेशन काढायचे तर आपल्याला -v/u माहिती आहे आपल्याला. -v किती आलाय 1.5, हा प्लस आहे, आणि u किती आहे -5 होता ना, हा मायनस मायनस प्लस झाला, तर 1.5 डिवाइड बाय 5 मॅग्निफिकेशन काढता येईल, किती येईल 1.5 डिवाइड बाय 5. यालाही 1.5 ला काय करून घ्यायचं, 15 करून घ्यायचं, 10⁻⁻1 इंटू 5 अपॉन 5, 5 वन जा बरोबर, 5 3 जा, अरे 1.15 येते, 1.15 ते असं येते, 1.15 येते अपॉन 5 येते. याला काय करायचं, इथे 10⁻²करायचं आणि हा पॉईंट इथे शिफ्ट करून घ्यायचा, केला का 115 बाय 10⁻², काय हे तर फिफ्थचा मुलगा सॉल्व्ह करतो, 5 वन जा वगैरे खेळायचं. 10⁻² म्हणजे काय, त्याला डिवाइड करून टाकायचं 100 ने, काय हर्ष सोपं आहे. पॉईंट ठेवायचे नाही कॅल्क्युलेशन, पॉईंट ठेवले म्हणजे हार्ड झालं. मग 0.23 म्हणजेच काय, मॅग्निफिकेशन 0.23 आहे म्हणजे काय आहे, तर जो आपला ऑब्जेक्टचं हाईट आहे आणि हे इमेजचं हाईट आहे, तर 0.23 म्हणजे काय, ऑब्जेक्ट पेक्षा इमेजचा हाईट स्मॉल आहे, काय स्मॉल आहे. स्मॉल 1 असेल तर ते इक्वल आहे, आणि 1.5 असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर इमेज मोठी आहे, इमेज मोठी आहे. कळलं, हो सर कळालं. सॉल्व. फक्त ह्या न्यूमेरिकल मध्ये चुकण्याचा एकच न्यूमेरिकल आहे, कॉन्व्हेक्स म्हटलं की +f, हे सोडायचं नाही. चला सर आणि कॉन्केव असलं तर मायनस का? मायनस, सिंपल रूल आहे, अपोजिट. An object हाँ. and size is placed at 25 centimeter in front of one mirror of focal length 15 centimeter. At what distance from the mirror should it be placed in order to obtain a sharp image? Find the nature and size of the image. हे बघा, न्यूमेरिकल मध्ये फक्त काय शोधायचं आपल्याला, आधी हा मिरर आहे का, यस झालं. कोणता मिरर आहे, कॉन्केव. कॉन्केव. p इज इक्वल्स टू मायनस, काय करायचं, सॉरी v मायनस तर ऑलवेज असतो रे, f मायनस घ्यायचं, फोकल लेंथ ऑलवेज मायनस बिकॉज कॉन्केव मिरर, बरोबर. कॉन्वेक्स मध्ये प्लस होते, त्याच्या अपोजिट करायचं. फोकल लेंथ किती आहे 15, म्हणजे -15 असणार, कळलं का, मायनस काय आलं कॉन्वेक्स. आणि जो ऑब्जेक्ट आहे तो प्लेस केलेला इन फ्रंट, फ्रंट म्हणजे आपल्या लक्षात ठेवायचं, कोणताही मिरर असेल त्याच्या फ्रंटला ठेवला म्हणजे तो यू असतो, आणि तो 25 म्हणजे तो मायनस असतो, कोणी असेल यू ऑलवेज मायनस, कळाला. म्हणून हो सर. ऑब्जेक्टची हाईट दिली आहे, द साईज ऑफ, साईज म्हणजे काय असते ऑब्जेक्टची, बेसिकली ऑब्जेक्ट हाईट असते ती एच असते, एच आणि एच डॅश, तर आपल्याला एच म्हणू, एच किती आहे 4 सेंटीमीटर. न्यूमेरिकलला जर तुम्ही बघितलं तर सेंटीमीटरला मीटरमध्ये करण्याची काही गरज नाही, लाईटला शक्यतो मीटरमध्ये करण्याची गरज नाहीये. मग तुम्हाला एफ माहिती आहे, मॉन -15, यू माहिती आहे 25, हाँ. तर 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u ने v काढता येईल, काय करता येईल, v काढता येईल. चला ट्राय करा बरं. 1/f ची व्हॅल्यू येणार आहे -15, किती येणार आहे -15, u ची व्हॅल्यू -25 आणि v काढायचं. चला मी साईडला ट्राय करतो बरं. 75/8. तर मी सॉल्व करतो, तुम्ही सॉल्व करा. -9.375. असं, That's minus.
नाही ना नाही. असं नाही होत पण. खालचे दोन मल्टिप्लाय करायचे, तिकडचा एक वरती, तिकडचा एक वरती, आणि त्यांना मॅच. खालचे मल्टिप्लाय करायचे. हा, खालचे मल्टिप्लाय करायचे, तिकडचा तिकडे मल्टिप्लाय करायचं, तिकडचा तिकडे खालचे मल्टिप्लाय केले की त्यांचा एलसीएम होऊन जातो. एलसीएम होऊन जातो, वरती ऍड करून टाकायचं त्यांना, असं ट्रॅक करून टाकायचं. मोहन चला काढा. 9.375 येतं कसं बघा. 37.5 75 बाय, हा बरोबर आहे. 75 बाय हे बघ, रूल मध्ये एक चेंज करायचं. खाली ए इंटू बी असतो. खाली काय असतं मोहन? A into B. बी. माहिती आहे. कळलं? फॉर्म्युला चेंज करा. खाली मल्टिप्लाय करा. खाली काय करा? मल्टिप्लाय करा. ए Multiply. फक्त मल्टिप्लाय करा. इतकंच तुम्ही हो. चला सॉल्व करा, तर आपण एक करू. मोहन कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. हा. दिसतंय? हम्म. Magnification -1.5 the real image. आणि size of image मोहन जमतोय का? हो सर. कॅल्क्युलेशन यायला पाहिजे मायनस मध्ये. मायनस मध्ये 1/v जे height येणार of image 6 येते 6. आहे. 6 height of image 6, magnification -1.5 आणि image distance 37.5. यस असं आलं पाहिजे. कळलं? ट्राय करायचं नाही तर. चला, तर तुम्ही हे ट्राय करणार. v -37.5 आलं. मायनस आला म्हणजे काय, तर तो सेम साईडला आलाय. कुठे आलाय? कोणत्या साईडला? लेफ्ट लेफ्ट साइड. आला. लेफ्ट साईडला. लेफ्ट साईड म्हणजे हे असतं इकडे. हॅलो, पोलच्या इकडे असतं. मग v मायनस आहे आणि u मायनस आहे, तर मॅग्निफिकेशन कसं असतं? मॅग्निफिकेशन टू v बाय यू आणि मायनस. v किती आहे? -37.5 अपॉन मायनस तर ऑलरेडी फॉर्म्युला असतं, आणि u आहे -25. तर मायनस मायनस प्लस होतं, बरोबर. आणि एक पुन्हा मायनस किती असतो, आणि ते 25 न 37चं 5 करायचं. काय करायचं? हॅलो, काय आन्सर येणार आपल्याला? ते आन्सर करून आपल्याला हाईट ऑफ इमेज मिळणार मायनस मध्ये. कसं म्हणून? बरोबर. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे h डॅश बाय h, म्हणजे इमेज हाईट आणि ऑब्जेक्ट हाईट इज इक्वल टू मायनस v बाय u. v माहिती आहे, u माहिती आहे, हाईट ऑफ ऑब्जेक्ट 4 सेंटीमीटर माहिती आहे. तर h डॅश काढता यायला पाहिजे. मोहन h डॅश काढता घ्यायला पाहिजे. येते. मॅथ येत हा. नसेल तर घरी प्रॅक्टिस करावं लागेल, कारण सॉल्व्ह करण्यामध्ये काही मॅथ फिजिक्स नसतं, ते न्यूमेरिकल असतं. यश कळालं नसेल विचार. कळतंय? न्यूमेरिकल कळतंय का सांग, ते कॅल्क्युलेशन कळतं, बरोबर. तर मला वाटतं कॉन्फिडन्स तुम्हाला आलेला आहे, तर तुम्ही लेन्सला सॉल्व्ह करू शकता. चला लेन्सला या. आता लेन्सचा एक स्वतःचा फॉर्म्युला असतो, त्याला लेन्स फॉर्म्युला म्हणतो.
त्याला काय म्हणतात? लेन्सच्या फॉर्म्युला काय म्हणतात? चला लेन्स फॉर्म्युला बघू. काय फरक आहे लेन्स फॉर्म्युला आणि मिरर फॉर्म्युला मध्ये? सर मग हे वन बाय बी मायनस वन बाय बी प्लस वन बाय हे बघ 1/f इज इक्वल्स टू 1/v प्लस 1/u याला म्हणतात मिरर फॉर्म्युला. याच्यात अपोजिट काय होऊ शकतं? प्लसला करायचं 1/f मायनस इक्वल टू 1/v मायनस, कारण ते अपोजिट होती काय मिरर आहे 1/u. फक्त मायनस पुट करायचं, म्हणायचं दिस इज लेन्स फॉर्म्युला. चला लेन्स फॉर्म्युला लिहा आणि हायलाइट करा. मिररला रट्टा मारा आणि त्याला अपोजिट करून लिहा, प्लसला मायनस लेन्स फॉर्म्युला. आधी ओके मिरर फॉर्म्युला लिहा प्लस मध्ये आणि खाली एरो दाखवून लिहा लेन्स फॉर्म्युला आणि तिथे प्लसला काय करा फक्त मायनस. कळलं? चलो हो कळालं. मग जर फॉर्म्युल्यामध्ये सिमिलर आहे तर मॅग्निफिकेशन मध्ये सिमिलर असणार. चल या मॅग्निफिकेशन तेच असतं एच डॅश बाय एच, फक्त चेंज करायचा. जो फॉर्म्युला मायनस होता v/u तो प्लस होता, सॉरी तो काय होता मायनस होता, मिररचा काय होता मायनस होता, तर तो आता काय होणार प्लस. चला मिररच्या फॉर्म्युला चेंज करून लिहायचं. मायनस v/u नाही प्लस v/, सिमिलर आहे. कळलं का? हा सर. लेन्स मध्ये प्लस तिकडे मायनस. न्यूमेरिकल नंबर 1 चला म्हणून वाचायचं. आपण लेन्सचा हो न्यूमेरिकल सर. काय कशावर कळायला पाहिजे? लेन्स वाच हा. मग. Concave lens has focal length of 15 centimeter. At what distance should the object from the lens be placed so that it forms an image at 10 centimeter from the lens? Also find the magnification product produced by the lens. किंवा लेन्सचा न्यूमेरिकल बघायचं. लेन्स सापडला का? लेन्स सापडला. कोणता आहे? कॉन्केव. Concave. कॉन्केव म्हणजे काय? फोकल लेंथ काय करायची आहे? फोकल लेंथ काय करायची? मायनस. Minus. दोघांसाठी रूल सेम. कॉन्केव म्हणजे मायनस, मिरर असेल का लेन्स असेल, आणि कॉन्व्हेक्स असेल तर कोणी असेल फोकल लेंथ प्लस. सिल्युएट कळालं? यस. इमेज डिस्टन्स कोणाचंही असेल 10 मीटर बरोबर, कोणी असेल यू ऑलवेज काय असणार? मायनस. यू ऑलवेज काय असणार? मायनस. कळलं? सॉरी तुम्हाला सांगितलंय what should be the object from the lens it from the image from the lens. ओके, तुम्हाला भैया इमेज दिली, काय दिली आहे? इमेज दिली आहे. हॅलो, तर तुम्हाला सांगितलं कॉन्केव लेन्स आहे. कोणता लेन्स आहे? कॉन्केव लेन्स आहे आणि तुम्हाला व्ही देऊन ठेवलाय. काय देऊन ठेवलाय? व्ही दिलाय इमेज, आणि तुम्हाला सांगितलं यू काढा. तर यू काढायचंय त्याच्यामुळे तो माहित नाही आपल्याला. बरोबर? हॅलो, 60. हे बघा आता मला सांगा इथे इमेज डिस्टन्स मायनस का घ्यायचंय? व्ही मायनस का घ्यायचंय? कारण की इमेज कॉन्केव लेन्स ना तर इमेज रियल पण इमेज ही व्ही हा डिस्टन्सला शो करतो. कशाला शो करतो? लेन्स मायनस पण. तुम्ही फोकल लेंथ प्लस मायनस घेतली ती करेक्ट आहे कॉन्केवला बरोबर, पण व्ही ला इथे मायनस का घेतलं गेलं? मिरर मध्ये आपण मायनस नाही घ्यायचं का? पण इथे तर मायनस सेम साइडला बनवते ना इमेज. सेम साईडला इमेज बनवतो. अजून लेफ्ट साइडला. अजून असं काही हिंट आहे का बघायचं इथे की त्याच्यामुळे आपण त्याला मेजर करू शकू? फोकल लेंथ आहे, फोकल लेंथ ऑफ 15 सेंटीमीटर. हे बघा तुम्हाला सांगितलंय फोकल लेंथ दिलाय एफ दिलाय. अरे एफ आणि पीच्या मध्ये बरोबर, आणि याच्यामध्ये जो तुम्हाला सांगितलंय की इमेज आहे बरोबर, इमेज आहे 20 सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स. इमेज फोकस आणि लेन्सच्या काय आहे मध्ये आहे. मग आपल्याला आठवलं पाहिजे की कॉन्व्हेक्स लेन्स काय करतो? कॉन्व्हेक्स 15 लेन्स length. कसे बनवतो माहितीये का? हे बघा हा कोण आहे?
कॉन्केव्ह. कॉन्केव्ह लेन्स कडे फक्त एकच कंडिशन असते, व्हर्च्युअल इमेज. तो फक्त व्हर्च्युअल इमेज बनतो. आणि मिरर मध्ये कॉन्व्हेक्स असतो की तो फक्त व्हर्च्युअल इमेज बनतो, याच्या अपोजिट. कळलं? कॉन्व्हेक्स व्हर्च्युअल इमेज हा. आणि कॉन्केव्ह लेन्स व्हर्च्युअल इमेज. तर याचा हा ऑब्जेक्ट ठेवलाय, ही फोकल लेंथ आहे. आणि या त्याने इमेज इथे पण त्याने सांगितलंय की फोकल लेंथ किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. किती आहे? 15 सेंटीमीटर. इमेज ही पोल पासून व्ही जो आहे तो 10 सेंटीमीटर वरती आहे, मग तो मायनस असणार ना, उभे असणार. तर लक्षात ठेवायचं, कॉन्केव्ह लेन्स आला म्हणजे व्ही मायनस येणार, कारण तो एकच कंडिशन बनवतो आणि तो त्याच साईडला बनवतो. दोन कळाली का डायग्राम? तुम्ही व्ही कळालं. चुकलं म्हणजे समजायचं तुमचा आन्सर चुकलं. आपण असं कन्सिडर करणार की हा ऑब्जेक्ट होता, हा फोकल लेंथ होता, आणि इथे एक छोटी इमेज बनते, व्हर्च्युअल इमेज बनते, आणि ती छोटी बनते. आणि हे मायनस व्ही इथे असतं आणि यू इथे असतं, दोघेही मायनस असतात. दोघे काय असतात? मायनस असतात. आणि फोकल लेंथ ऑलरेडी मायनस असणार आहे ना, कारण ते सर्व एकाच साईड आहे ना. फोकल लेंथही मायनस आहे, व्ही मायनस आणि यू मायनस आहे. कोणता लेन्स आहे? कॉन्केव्ह. प्रॅक्टिस केल्यावर तुमच्या डोक्यात बसणार ते. आणि मग फॉर्म्युला पुट करायचा, 1/v मायनस 1/u इक्वल्स टू 1/f. हाई मायनस हाई मायनस हाई मायनस पुट करायचं. तुला यू काढायचं, सॉरी यू काढायचं, काढा मग. 1/v किती आहे? नाही, बी 6 आहे. यू काढायचं, इज इक्वल्स टू 1/f किती आहे? 15 मायनस, मला त्याला तिकडे न्यायचं नाही, -10 प्लस 1/15 इज इक्वल्स टू 1/u. याला मल्टिप्लाय करायचं. याला चांगलं लिहायचं असेल तर 1/15 मायनस 1/10 इज इक्वल्स टू 1/u. चला, 15 इंटू 10 150 किती? 15 इंटू 10 150. मला 10 ने मल्टिप्लाय करायचं, मायनस याला 15 ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर. मग 10 मायनस 15 किती होतात? -5 अपॉन 150 इज इक्वल्स टू 1/u. मग u उलटा करायचा, इज इक्वल्स टू 150/5 30. तर u इज इक्वल्स टू Minus- -30. -30 संपलं, -30 निघलं किंवा आपल्याला मॅग्निफिकेशन काढायचं. मॅग्निफिकेशन. मग मॅग्निफिकेशनला आपला फॉर्म्युला होता प्लस v/u. पण आपला v मायनस आहे आणि u मायनस आहे, -30. हॅलो, मायनस मायनस प्लस 1/3. आणि 1/3 एक रिकरिंग नंबर असतो, बरोबर ना. म्हणजे इमेज छोटी असणार, पॉईंट म्हणजे काय? छोटी असणार. कोण कळालं का? हो सर, कळालं सर. कळालं. आणि व्हर्च्युअल इरेक्ट वगैरे आपल्याला हा. कळत की आपल्याला डायरेक्ट माहिती असतं, बरोबर ना. व्हर्च्युअल असणार, छोटी असणार, हे असणार, ते असणार. चला लास्ट न्यूमेरिकल. या न्यूमेरिकल मध्ये स्टडी लक्षात काय ठेवायचं आहे? कॉन्केव्ह लेन्स दिसला मायनस म्हणजे यू तर मायनस, एफ ही मायनस आणि व्ही मायनस एवढं दिसलं पाहिजे. व्हर्च्युअल इमेज असली पाहिजे, छोटी असली पाहिजे, एवढं डोक्यात असलं पाहिजे. कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स मध्ये जर एफ इमेज जर ह्याच्यात कॉन्केव्ह लेन्स मध्ये पोल मध्ये असली तरच निगेटिव्ह ना. कॉन्केव्ह लेन्सला मी तेच म्हटलं, तुम्ही घरी गेल्यानंतर कॉन्केव्ह लेन्सला फक्त एकच कंडिशन असते, दिस इज द पॉइंट अँड दिस इज द व्हर्च्युअल. निगेटिव्ह कळालं. याच्या व्यतिरिक्त इथे काय नसतं. इथला फोकस निगेटिव्ह असतो, इथला व्ही निगेटिव्ह असतो, इथला यू निगेटिव्ह असतो. इथे यू ऍट इन्फिनिटी, व्ही ऍट फोकस, फोकस ऍट फोकस, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. कळालं मग? हा सर, कळालं. आता आपल्याकडे कॉन्व्हेक्स आहे, बरोबर. कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्सला व्हरायटी असतं. कॉन्व्हेक्सला कसं असतं, एक इमॅजिनरी असतं आणि बाकी रिअल कंडिशन असतं. रिअल अपोजिट साईडला असतात आणि रिअल हे इमॅजिनरी सेम साईडला असतात. तुम्ही जर डायग्राम नीट बघा. चला मग हे असल्यानंतर आता चला डायग्राम बघू नका, न्यूमेरिकलला शक्यतो डायरेक्ट फॉर्म्युलावरती आन्सर येतो. चला सीधे वाच.
centimeter tall object is placed perpendicular to the principal axis of focal length 10 centimeter. The distance of the object from lens is 15 centimeter. Find the nature, portion and size. ते सोडून द्यायचं. आपला पॉइंट काय आहे, कोण आहे, कॉन्व्हेक्स लेन्सचा. कोण आहे, कॉन्व्हेक्स प्लस. कॉन्व्हेक्स लेन्स म्हटलं म्हणजे फोकल लेंथ प्लस आहे. बरोबर झालं. नेक्स्ट, ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिस वरती ठेवला, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती ठेवला जातो, परपेंडिक्युलर ठेवला जातो. शरीराला तो व्ही परपेंडिक्युलर असतो व्हीला, बरोबर. आणि तो टॉल म्हणजे हाईट दिले कोणाची, ऑब्जेक्टची, म्हणजे Focal length हमेशा minus face ना. मायनस. कॉन्व्हेक्स म्हणजे मायनस, सॉरी कॉन्केव्ह म्हणजे मायनस, कॉन्व्हेक्स म्हणजे प्लस. मग आपल्याला सांगितलं किती डिस्टन्सला ठेवला गेलाय, डिस्टन्सला किती ठेवला गेलाय, कोणी असतो मायनस, यू ऑलवेज मायनस 15 सेंटीमीटर. कळलं, कोण कळतंय का. हो कळतंय सर. हाईट ऑलवेज प्लस असते, वरती असते, इमेज खाली येऊ शकते, मायनस होऊ शकते, पण ते होते. फोकल लेंथ प्लस. आणि हे मला वाटतं एफ मिळालाय, व्ही मिळालाय म्हणजे यू मिळालाय म्हणजे व्ही मिळणार. व्ही मिळाला म्हणजे काय, एम इज इक्वल्स टू एच बाय एच डॅश बाय एच इक्वल्स टू प्लस व्ही बाय यू. V30 तुम्ही यू काढणार, व्ही काढणार, 2 सेंटीमीटर माहिती तर एच डॅश काढता येईल किंवा एम काढता येईल. काढता येईल ना, काढून या आधी आन्सर बघा. तर रूल नंबर 1 काय सांगितलं, हाईट प्लस असणार कारण ते वरती असणार, करेक्ट. बरोबर. फोकल लेंथ प्लस असणार कारण कॉन्व्हेक्स, आणि यू मायनस असणार. व्ही काय येणार ते महत्वाचं आहे, व्ही जो येणार तो प्लस येणार, काय ना, कारण तो त्या साईडला इमेज बनवतोय. काही व्ही हा प्लस मायनस असू शकतो, पण यू काय असणार, मायनस. आणि कॉन्केव्ह लेन्स असेल तर भैया व्ही ऑलवेज काय असणार, मायनस. समजलं, त्याला प्लसला जायचं नाही. मग याच्यावरून तुम्ही काढू शकता, ते एच काढू शकता. 9 to HI 4. चला व्हॅल्यू टाका. हॅलो, चला व्हॅल्यू टाका. तर 4 न्यूमेरिकल जर तुम्ही पुन्हा हे बघा, थंडरस्टॉर्म कंडिशन दिसते काही बघा, दिसते थंडरस्टॉर्म कंडिशन. तो पाऊस थोडासा मॉडरेट होऊ शकतो थोडस. ते अकोला आणि यवत म्हटलं तर गरमी, अकोला विदर्भामध्ये तिकडे जळगावला जास्त तसं. जळगावला विदर्भाला टेकून रात्रीच्या टाइम मध्ये पण ते घाम सोडायचं. न्यूमेरिकल पण बोलायचं ना, बोला. हॅलो, बोल लवकर. काय फॉर्म्युला कळाला, फोकल लेंथ प्लस काय, कारण कॉन्व्हेक्स. पुन्हा रिपीट, काय काय रूल काय कळाले आपल्याला. रूल नंबर 1, कॉन्व्हेक्स असेल मग तो मिरर असेल किंवा तो लेन्स असेल, फोकल लेंथ ऑलवेज प्लस. जो मिरर कोणताही असेल किंवा लेन्स काही असेल, यू ऑलवेज मायनस. बरोबर. पर्टिक्युलर लेन्स मध्ये बोलायचं झालं आणि कॉन्केव्ह जर असेल, काय असेल, कॉन्केव्ह लेन्स असेल तर भैया व्ही मायनस डायरेक्टली उचलायचं. अच्छा, घ्यायचं मी डायरेक्टली मायनस घ्यायचं, काय तो सेम साईडला काय बनवतो, व्हर्च्युअल इमेज बनवतो. आणि मिररला तो अपोजिट साईडला बनवतो, म्हणजे व्ही ऑलवेज प्लस घ्यायचं. काय घ्यायचं, जर तुमच्याकडे कॉन्केव्हच्या तर अपोजिट जा, कॉन्व्हेक्स मिरर आहे. कोणता मिरर आहे, कॉन्व्हेक्स. तर भैया तो अपोजिट साईडला व्हर्च्युअल इमेज बनवतो ना, त्याचं काय घ्यायचं, व्ही ऑलवेज प्लस घ्यायचं. आता एक्झाम्पल, तुमच्याकडे ही सिच्युएशन आली, कॉन्केव्ह लेन्सला काय होतं, कॉन्केव्ह लेन्सला व्ही ऑलवेज काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. मायनस. आणि आता कॉन्व्हेक्स मिरर आलाय, कॉन्व्हेक्स मिरर बघून घ्या कसं असतं. कुठे गेला कॉन्व्हेक्स मिरर, हे बघा, हा कॉन्व्हेक्स मिरर आहे, याचा व्ही ऑलवेज प्लस असतो. व्ही ऑलवेज प्लस. कॉन्केव्ह लेन्सचा मायनस असतो, कारण लेन्स आणि मिरर मध्ये एकच फरक होता. मिरर
मिरर ज्या साईडला इमेज बनवतो त्या अपोजिट साईडला मिरर लेन्स इमेज बनवतो. मग कॉन्व्हेक्स लेन्सचा जर मायनस असेल तर कॉन्व्हेक्स मिररचा प्लस ऑलवेज प्लस असतो. काही गोष्टी तुम्ही थोड्या डोक्यात बसवल्या तर कंडिशनही पाठ करण्याची गरज नाही. फक्त हे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्हचं हे 1-1 कंडिशन लक्षात ठेवा. व्हर्च्युअलची म्हणजे बाकीचे काही प्रॉब्लेम नाही. त्याला मोहन काही कळालं का? अजून काही प्रश्न आहेत का? कळालं सर. मी ओव्हरऑल बघितलं तर आपण ओव्हरऑल चॅप्टर कव्हर करतो. म्हणजे आपण ओव्हरऑल चॅप्टरच्या काही गोष्टी कव्हर केल्यात. आपल्या पुढच्या चॅप्टरला शिकायचंय की हे रिफ्रॅक्ट म्हणजे आपण थोडं आता न्यूमेरिकल सोडून रिफ्रॅक्शन बघणार. रिफ्रॅक्शन काय असतं, रिफ्रॅक्शन टू ग्लास स्लॅब काय असतं, बरोबर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ओके. काय असतं कळतंय. काही मटेरियलचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बोर्ड विचारतो तेही काय असतं. हा आपला टॉपिक असणार. हा पुढचा आपण संपवला. न्यूमेरिकल्स आपण संपवले. कंडिशन आपण संपवलं. आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये रिमेनिंग काय आहे, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, ग्लास स्लॅब मधनं रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, बरोबर, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फ्रॉम सम मटेरियल्स. आपला हा इंट्रोडक्टिव्ह पार्ट आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. कळलं. न्यूमेरिकल नीट बघा. न्यूमेरिकल पेपरला येतोच. मग तो लेन्सचा असेल का मिररचा असेल आणि तो आपण सॉल्व्ह करायचाच आहे. समजलं. हा कंडिशन सर. बघा. जर डायग्राम काढायला सांगितले तर ते आलं तर अतिउत्तम. कंडिशन नाही लक्षात राहिलं तरी न्यूमेरिकल सॉल्व्ह होतात, कारण त्याला डायग्रामची गरज नसते. ज्याला आउट ऑफ घ्यायची त्याला कंडिशन यायलाच पाहिजे. कळलं ऑन. हो सर. तर आपला नेक्स्ट उद्या टॉपिक असणार आहे. मग मी याच्यावरती तुम्हाला फॉर्म्युला पुन्हा विचारणार. न्यूमेरिकल मी हे तुम्ही पुन्हा घरी चारच न्यूमेरिकल आहेत. पुन्हा घरी स्वतः सॉल्व्ह करा. पुन्हा न्यूमेरिकल वाचा. हे न्यूमेरिकल रिपीट करा आणि स्वतःचे आन्सर येतील का ते चेक करा. आपण उद्या मग मला फ्रेश नवीन टॉपिक सुरू करायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा रिफ्रॅक्शन. तर तुमचं चॅप्टर मोस्टली उद्या झालं तर उद्या, नाहीतर परवा संपलं. कळलं ऑन. क्लिअर आहे. ओके. हा सर. तर अशा प्रकारे आपण तुम्ही आज होमवर्क करा. तुम्ही न्यूमेरिकल चौघ ट्राय आणि असे ट्राय करणार की त्याच्या रिलेटेड कोणताही न्यूमेरिकल आला तुम्हाला. हे चौघ न्यूमेरिकल एवढे छान करा की तुम्हाला कोणताही न्यूमेरिकल किती फिरून आला तर तो यायला पाहिजे.